कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे 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 आता गप्प झोपायचा, किती चुळबुळ करताय? झोपा बरं, शांत, डोळे बंद करा लवकर। शीनू, नाही, डोळे बंद कर पटकन। बानी, आता अजिबात बोलायचं नाही आणि अजिबात चुळबुळ करायची नाही। ही मन लाटेने वाटते, पण झोपतच नाही रे मगाचपासून। ए बंटी दादा, तूच लाट मारतोस केव्हापासून? बाई बघ किती खोटं। काहीच बोलायचं नाही। मनू बघा कशी शांत झोपली आणि तुम्ही दोघं बघा। चला झोपा पटकन। आई, पण मला झोप येत नाहीये। आई, मला पण झोप नाही येते। अरे गोष्ट सांगू? हो, नको। आई, तू अंगाई गा ना। चिनू, तुला माहितीये आई खूप मस्त अंगाई गाते। आईची अंगाई ऐकलं ना एका झटक्यात झोप येते। अंगाई? हो आई, मला अंगाई खूप आवडते। तू गा ना अंगाई, आमच्यासाठी कधीच कोणीच नाही गायली अंगाई। प्लीज बाई, गा ना अंगाई। आई, गा ना चिनूसाठी तरी अंगाई, प्लीज। गाते, या। हावनी वहिनी, काय ग? तुम्ही पण का त्या वसू वहिनी सारखं वागताय? मुद्दाम त्रास का देताय मला? अगं तुला असं वाटतंय आम्ही तुला त्रास देतोय, पण आम्ही त्रास नाही देतो। कसं आहे ना, तू प्रेग्नंट आहेस म्हणून तुझी काळजी घेतोय। तुला काय हवं नको ते सगळं बघतोय। तुझ्याकडे लक्ष द्यायला हवं ना आता। कसं आहे ना, आता आमचे हे अखिलच्या कामांकडे लक्ष देऊन असतात ना, तसं मी तुझ्याकडे लक्ष देणार। काळजीपोटी तुला वाटत असेल माझ्याशी बरं वागून, माझी काळजी घेऊन मी तुझ्याशी बरं वागेन, तसं काही होणार नाहीये। हावनी वहिनी, तुम्हाला राग आला वाटतं? मी तर अशीच बोलले, गमतीत बोलले। नाही बघा ना, आपण दोघी या घरासाठी किती कष्ट करतो, किती राबतो। आपण ना खूप सेम आहोत। नाही नाही, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय। तो आपण दोघी सेम नाही आहोत। कसं आहे ना, आपल्या दोघींच्या संस्कारांमध्ये फरक आहे। एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल ना, तर ती ओरबाडून मिळत नसते, ती प्रेमाने आपुलकीने आपलीशी करायची असते। हे संस्कार आमच्यावर झालेत, तुझ्यावर नाही। त्यामुळे आपण सेम कसे असणार? ऐक ना, तुला खूप शिकायचंय तनया, कळलं? ऑल द बेस्ट। मूर्ख,
चांगलाच धडा शिकवणार आहे हिला मी. वसू बरोबर राहून केवढा ॲटिट्यूड आलाय. कशी वागते माझ्याशी. सोपी म्हणे. माझं पोट पण भरलं नाहीये सूप पिऊन. भूक लागली मला. काय खाऊ? पिझ्झा ऑर्डर करते. पिझ्झा पिझ्झा पिझ्झा. हा डन. पिझ्झा. विशाखा, विशाखा उठ. विशाखा उठ. उठतीये. काय सुखाई झोप सुद्धा देत नाहीस तू मला. काय आहे? मी काय करू? तुझाच फोन वाजतोय. घ्यायचा तर घे, नाही तर ठेवून देतो परत. कशाला दिलासा फोन? अरे कर्ज वसुली करणाऱ्या माणसाचा फोन आहे हा. कर्ज तू घेतलंयस, तुझं तू बघ काय ते आता. माझा फोन कट केला. फारच हिंमत वाढली या बाईची. हिचे फडफडणारे पंख कापलेच पाहिजेत. एक काम करायला हवं. या बाईचा जीव ज्या पोपटात आहे त्याची मान पिरगाळायलाच हवी. त्याशिवाय हिला अक्कल नाही येणार. ही आपल्याकडे सरपटत आलीच पाहिजे. एक काम कर, हिच्या मुलीच्या घरी कोणाला तरी पाठव. तनया, अगं काय तू जिना उतरून खाली कशाला आलीस? तुला वरच्याच खोलीमध्ये आराम कर म्हटलं होतं ना. आई ते पार्सल येणार आहे माझं. तेवढं घेते आणि मी लगेच वर जाते. अगं पार्सल वसुंधरा पण आणून देईल तुला वरती. असं काय आहे त्या पार्सल मध्ये जे तूच घ्यायला पाहिजेस? नाहीये ना असं काही. मग मी सांगते वसूला, ती देईल आणून. तू वरती जा. जा. नको ती कशाला? म्हणजे मी आलीचे खाली मी घेऊन जाते ना. घेऊन जाते वर. म्हटलं तेवढेच माझे पाय मोकळे होतील खाली आले तर. अगं, पाय मोकळे करण्यासाठी टेरेसवर फिरायचं ना तू. ऊन टेरेसवर खूप ऊन आहे ना, म्हणून नाही गेले मी. उद्यापासून रोज सकाळी जाईन मी. आता आलीच खाली आई तर मी घेऊन येते. पार्सल घेऊन येते. तनया, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.